लाडकी बहिणींना लाडक्या तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आली आहे। डीबीटी जर नसेल तर तुम्हाला 12वा हप्ता भेटणार नाहीये। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात। तो हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे। एक महत्वाची अपडेट समोर आली आणि ते कसं चेक करायचंय, तुमचा फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचंय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार। त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात महत्वाचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला एक मोठं अपडेट समोर आले, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। कारण की मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, मे महिन्याचा हप्ता जवळजवळ 5 लाख ताईला भेटलेला नाही। 2,52,00,000 ताईपैकी 2,47,00,000 ताईला पैसे भेटले होते। 5 लाख ताईला अजून पैसे भेटलेले नाहीयेत, कारण त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं। आणि लक्षात घ्या लाडक्या प्रत्येक महिन्यामध्ये 14 तारखेला ते 15 तारखेला या 2 दिवसामध्ये डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे। कारण की 15 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुमच्या सगळ्या याद्या या ठिकाणी अपडेट होतात आणि त्या पुढे ढकलल्या जातात। त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। उद्यापर्यंत वेळ तुमच्याकडे आहे। ते कसं चेक करायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार। सगळ्यात पहिली गोष्ट बघा लाडक्या ताईंनो, डीबीटी स्टेटस चेक कसं करायचंय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकदम सोप्या स्टेप मध्ये, काही अवघड करायची गरज नाही, इकडे तिकडे जायची गरज नाहीये। एकदम 2 ते 3 स्टेप मध्ये, जास्तीत जास्त 2 स्टेप सांगतो तुम्हाला। 2 स्टेप मध्ये सगळ्या गोष्टी चेक होतात, काही गरज नाही एवढं इकडे तिकडे लिंकवर क्लिक करायची गरज नाही। सोपी भाषेत तुम्हाला सांगतो। दुसरी गोष्ट, उद्या शेवटचा दिवस असणार आहे। आज 14 तारीख आहे, उद्या 15 तारीख आहे। 15 तारीख म्हणजे उद्याच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमचं अपडेट झालं, कारण हे सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे। लाडक्या ताईंनो बघा, तुमचं सगळं फॉर्मचे स्टेटस, तुमचे सगळ्या लिस्ट ह्या ऑनलाईन प्रकारे आहेत। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाईन स्टेटस चेक केले जातात। त्याच्यामुळे उद्या रात्री फायनल लिस्ट होत असतात। त्याच्यामुळे आज आणि उद्या तुम्हाला हे चेक करणं खूप गरजेचं आहे। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल, 12वा हप्ता तुम्हाला भेटेल। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 11वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की 11वा जर हप्ता भेटला असेल, डीबीटी कंप्लीट असेल तर आणि तरच तुम्हाला 12वा हप्ता भेटणार। त्याच्यामुळे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वा हप्ता तुम्हाला तेव्हाच भेटणार आहे। परत का सांगतोय, कारण की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या। मागच्या वेळेस 5 लाख ताईंना पैसे भेटलेले नाहीत, त्याच्यामुळे ऍक्टिव्ह चेक करायचं आहे। आता वेळ न वाया घालता डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। एकदम सोप्या स्टेप मध्ये, जास्त अवघडात जायचं नाही, एकदम सोप्या भाषेमध्ये। आणि तुम्हाला हे जरी कळालं नाही ना, बऱ्याच ताई म्हणतील सर आम्हाला ते मोबाईलच वापरायला येत नाही, सर आम्हाला काहीच कळत नाही ते मोबाईल मधलं, सर आम्हाला हे ऑनलाईन बिनलाईन कशात सोडा, आता मोबाईल उघडायला येत नाही, मग आम्ही कसं चेक करायचं? त्या ताईंना पण सांगतो। कारण आपण बघा लाडक्या ताईंना एकदम सोप्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये, एकदम समजेल अशा भाषेमध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका। पण ज्या ताई हुशार आहेत, ज्यांना त्यांना मोबाईल वापरायला येतो, त्या ताईंना अगोदर ही स्टेटस सांगतो कसं चेक करायचंय। आणि ज्या ताईंना कळत नाही मोबाईल वापरायचं, त्यांना पण उपाय सांगतो, काळजी करायची गरज नाही। चला सुरुवात करूया। या ठिकाणी आधार कार्ड लिंक कसं चेक करायचं। आधार कार्ड लिंक बघा, त्याला वेगवेगळे प्रकार आहेत। कोणी त्याला आधार सीडिंग म्हणन, कोणी त्याला डीबीटी ऍक्टिव्ह म्हणन, कोणी त्याला काय म्हणन, केवायसी म्हणन, आधार कार्डची केवायसी म्हणेन, बँकची केवायसी म्हणेन। हे 3 ते 4 नावं आहेत, पण सगळे एकच आहे। सगळे एकच आहे, फक्त ह्याचे नावं वेगवेगळे। कोण त्याला सीडिंग झाले का म्हणन, कोणी म्हणन केवायसी झाली का बाबा तुझी, कोणी म्हणन डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते सांग, ते कोणी असं वेगवेगळे नाव आहे त्याचे, पण सगळ्यांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे डीबीटी। आता बघा लक्षात घ्या, आपल्याला सोप्या भाषेत सांगायला, सोप्या भाषेत आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय। ही आधार कार्डची वेबसाईट आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। पूर्ण इंडियावर लेवलला ही निश्चित टाकायचंय आधार, माय आधार असं टाकायचंय। गुगलवर जायचंय, माय आधार टाकायचं, सोपं आहे, काही अवघड नाही। माय आधार टाकलं की तुम्हाला अशा स्वरूपाचा हे येईल, बरोबर। या ठिकाणी लॉग इन वर क्लिक करायचं, झाला, विषय संपला। एवढी पहिली स्टेप तर अवघड आहे का? नाही। माय आधारवर जायचंय, हे असं पेज उघडेल। पेज उघडल्यानंतर या ठिकाणी लॉग इन वर क्लिक करायचंय। लॉग इन वर क्लिक केलं की तुम्हाला अशा स्वरूपाचं काय भेटेल, तुम्हाला पुढची स्टेप येईल की तुम्हाला काय करायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा। तुमचा आधार नंबर टाकला, नंतर कॅप्चा टाकायचा। एंटर कॅप्चा काय दिसतो, हे कॅप्चा म्हणजे तुम्हाला जो तिथे दिसेल कॅप्चा, तो कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी करायचा। तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो आधार कार्डला लिंक आहे, त्याच्यावर ओटीपी येईल। संपला विषय। ओटीपी इथं टाकून द्यायचा खाली आणि ओटीपी टाकल्या आता तुमचं हे पेज उघडेल।
झालं, विषय संपला. एकदम सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार कार्ड, ऑर्डर आधार, पीव्हीसी कार्ड. ह्याच्यावर आपल्याला काय कुठं टेन्शन घ्यायचं नाही, कुठं काय क्लिक करायचं नाही. डायरेक्ट कुठे यायचंय, फक्त याच्यावर यायचंय तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसवर. काय करायचंय, या गोष्टीवर फक्त यायचंय बँक सीडिंग स्टेटस. झालं, एवढं सोपं आहे. फक्त बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचंय, संपला विषय. विषय संपला. एकदम तुमच्या पुढे लगेच समजून येईल तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही, आधार कार्ड आणि बँकला कनेक्ट आहे का नाही. झाला, विषय संपला. या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस दिसतंय इनऍक्टिव्ह. या लाडक्या ताईचं इनऍक्टिव्ह आहे, म्हणजे विषय संपला. लाडक्या बहिणीचे तिला पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे सांगतो, आणि बघा आधार कार्ड नंबर दिसेल तुम्हाला, बँक दिसेल, आणि जर इनऍक्टिव्ह असेल तर काही दिसणार नाही, कोणतीच बँक जोडलेली नाही याचा अर्थ, किंवा जी बँक जोडली होती ती इनऍक्टिव्ह झाली. इनऍक्टिव्ह म्हणजे ती या ठिकाणी लिंक झालेली नाही. आता तुम्ही म्हणताल की सर मग आम्ही ऍक्टिव्ह कसं करायचं, ते पण सांगतो, काळजी करू नका. आणि ते बरेच जण म्हणतात की सर ताई इनऍक्टिव्ह दिसते, मग आम्हाला ऍक्टिव्ह कसं दिसते ते दाखवा. ऍक्टिव्हचं पण दाखवतो, काळजी करू नका लाडके ताईंनो. एकदम सोप्या भाषेत सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगतो. बघा या ठिकाणी या ताईचं बघा आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे, म्हणजे डीबीटी या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह असलं की आधार कार्ड नंबर दिसतो, बँक नेम बघा, बँक कोणती जोडली ते दिसतं, कॅनरा बँक जोडली बघा ह्या ताईंनी. नंतर दिसतंय बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दिसतंय या ठिकाणी, आणि लास्ट अपडेटेड डेट म्हणजे कधी अपडेट केले लास्ट ते पण दिसतंय. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. हे जर ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला 12वा हप्ता म्हणजे पुढचे सगळ्या योजना चालू राहणार आहेत. तर एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. आता तुम्ही म्हणताल की सर हे आता आम्ही चेक तर केलं, बरोबर नाही. सगळेजण म्हणतील की हो सर आता आम्ही अपडेट वगैरे चेक केलंय, आम्हाला समजलंय की आमचं ऍक्टिव्ह काही इनऍक्टिव्ह. पण बऱ्याच ताई म्हणतील की सर आम्हाला ते मोबाईल वापरायला येत नाही, मग काय करायचं. एक सोपा पर्याय सांगतो, बँकेमध्ये जायचं. जिथं तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचंय, आणि तिथल्या क्लर्क असतात बसलेले क्लर्क, त्या क्लर्कला तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा, त्याला आधार कार्ड द्यायचा आहे, तुमचं बँक नंबर द्यायचा आहे, म्हणजे बँकचं तुमचं द्यायचंय, आणि सांगायचं भाऊ हे सगळं आमचं स्टेटस वगैरे चेक कर, डीबीटी आहे का नाही, हे लिंक आहे आधार कार्ड बँकला लिंक आहे का नाही, एवढं फक्त चेक कर. ते क्लर्क तुम्हाला 5 मिनिटांमध्ये चेक करून सांगते. त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. आणि बऱ्याच ताई म्हणतील की सर बरं ते म्हणते आता इनऍक्टिव्ह आहे, मग काय करायचंय. ते तुम्हाला काय करतो, फॉर्म देणार, एक फॉर्म देणार आधार कार्डवर. आधार कार्ड तुमचं घेणार, त्याच्यानंतर बँकचं स्टेटमेंट घेणार, तुमचं या ठिकाणी थंब व्हेरिफिकेशन वगैरे होणार, आणि सगळं तुमचं तिथं बसल्या बसल्या 5 मिनिटांमध्ये करून देणार. बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, ज्यांचं पोस्ट ऑफिस असेल पोस्ट ऑफिसमध्ये जा, कुणाचं बँकमध्ये असेल तर बँकमध्ये जा. ह्या 2 गोष्टी करायच्यात. आता तुम्ही म्हणताल की सर आम्ही ऍक्टिव्ह पण करून घेतलं, हे प्रोसेस केलं, मग 5 दिवसामध्ये. लक्षात घ्या किती दिवसात ऍक्टिव्ह होतंय, तर कमीत कमी 3 ते 4 दिवस. आणि जर पोस्ट ऑफिस वगैरे काय असेल, तर इंटरनॅशनल बँक असेल किंवा एखाद्या मोठ्या ICICI वगैरे बँक असेल तर 2 ते 3 दिवसात होते. पण जर SBI वगैरे असेल तर जरा 5-6 दिवस वेळ लागतो. पण एक 5 दिवस पकडून चला, 5 वर्किंग डेज मध्ये ऍक्टिव्ह होते, तुम्हाला पैसे मग अकाउंटला यायला सुरू होते. तर लाडक्या ताईने एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलंय. इतक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल बघा लाडक्या ताईने. त्याच्यामुळे एकदम आपल्या या चॅनलवर एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगत असतो. त्याच्यामुळे जर कुणी चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि 12वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. आपण मागण्या आज बऱ्याच ठिकाणी मी गेलेलो आहे, तुम्हाला ते मी उद्या दाखवतो की आपण मागण्या सुरू केलेलं आहे. मागणी पत्र वेगवेगळ्या लोकांना द्यायला सुरुवात केलेली आहे, ते तुम्हाला फोटो उद्देशाला मी शेअर करतो. बघा तुमच्यासाठी लढत आहे. लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज हा तुमचा लाडका असणार आहे, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज ट्रिक्स गुरु तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी पुढाकार घेतलाय. शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्ही फक्त सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुम्हाला सगळे अपडेट्स पण देत जाईल, सगळे माहिती पण देत जाईल, आणि तुमच्यासाठी लढणार पण आहे. लाडक्याचा हा ट्रिक्स गुरु. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.